तर हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करत आहे. तर सकाळची अशी गोड सुरुवात अशी झाली आहे आणि मला उठावं लागतं 5:30ला, कारण की मुलीला स्कूलला जावं लागतं 7:00-7:30ला. मग मला तेवढं लवकर उठून तिचं टिफिन वगैरे बनवायचं असतं. म्हणून मग असंच राहून जातं. म्हणून मी काय करते, उठले की पहिल्यांदा केस सुकवते आणि चांगले असे विचारून घेते. म्हणजेच की दिवसभर गुत्ता वगैरे होत नाही केसांना. म्हणून मी सकाळीच माझं हे काम करून घेते. तर खूप ताईंनी विचारलं मला, तुझे केस खूप दाट आहे, तू काय यूज करते? तर त्याच्याबद्दल मी नक्की एक व्हिडिओ बनवेन आणि त्या व्हिडिओमध्ये सांगन की माझे केस दाट एवढे कसे आहेत. छोटे जरी असले तरी दाट खूप आहेत, ठीक आहेत. तर चला आता आपण किचनकडं वळूया, कारण की किचन आपली वाट बघत आहे की कधी येत आहेत. तर मी मस्त अशी पालक घेतली आहे आणि पालक आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं बरं का, खाल्लेलं तायांनो. चांगलं म्हणजे नाही का, पालकची भाजी कधी पण खावावी. आपल्या म्हणजे शरीरासाठी पालक, मेथी, शेपू झाली तर खूप चांगलं असतं. तर परीला तर माझ्या आवडत नाही, पण मी तिला खाऊ घालते, बनवून तिला खाऊ घालते पालक वगैरे सर्व काही. कारण की आपण मुलांना नाही शिकवलं तर ते पण कसे खायला शिकतील, हे असं असतं ना. त्यासाठी मी त्यांना शिकवत आहे. परीला झालं, शंभूला झालं, म्हणजे की वेगवेगळ्या ह्याच्यातून मी भाज्यांचं त्यांना देत असते, म्हणजे काय नवीन पदार्थ तयार करून. तर भाजी अशी चांगली नेसून घेतली, तर त्याला अशी स्वच्छ धुतली आणि कढईमध्ये म्हटलं की एका साईडला त्याला शिजवून घ्यावा आणि दुसऱ्या साईडला भाकरी बनवावा. कारण की आज परीला तर मी जेवण दिलेच नव्हते. हे तर सर्व माझ्या मिस्टरांसाठी जेवण बनवत आहे. आज तिच्या शाळेमध्ये त्यांना पराठ्यांची असं स्टॉल लागलं होतं. सर्व ज्यांना खायचं आहे त्यांनी 20 रुपये द्यायचं आणि पराठा घ्यायचा. कोणाला वडापाव म्हण, कोणाला असं त्यांच्या स्कूलमध्ये स्टॉल लागलं होतं. तर माझी चालली होती तिला स्कूलमध्ये सोडून आल्याच्या नंतर ह्यांच्या जाण्याची घाई होती. उरक उरक, नाही तर जातो मी. तसं मी म्हणले थांबा मी पटपट बनवते, म्हणून एका साईडला मी पालक शिजायला टाकली आणि एका साईडला भाकरी बनवायला घेतली. आणि गडबड अशी असते ना सकाळची, आणि त्यामध्ये ह्या माझ्या बाळाची खूप मस्ती चालू असते. मग मला काही सुधरतच नाही. एक करायला गेले की दुसरंच काम वाढून बसतं आणि शंभू माझ्यासाठी तेच प्रॉब्लेम करतं बरं का. मग पटपट असं मी भाकरी वगैरे किती 2-3च करायच्या होत्या. मग मी अशा 3 मोठ्या आणि एक छोटी अशी 4 केली, कारण की 3 भाकरी करून नाही चांगलं नसते. म्हणून मग मी अशा मस्त 3 भाकऱ्या मोठ्या आणि एक छोटी भाकर अशी बनवली. आणि त्याच्यानंतर भाकरी झालं की मग भाजीला फोडणीची तयारी करायची होती. आणि तुम्हाला सांगू का तायांनो, हिवाळ्यात बाजरी खाल्लेली चांगली असते, कारण की बाजरी ही उष्ण असते. मग शरीरासाठी आपल्या खूप चांगली असते. त्यासाठी जास्तीत जास्त बाजरी खात जावा बरं का हिवाळ्यात. म्हणजेच की थंडीत बाजरी खाल्लेली खूपच चांगलं असतं शरीरासाठी. आम्ही तर कंटिन्यू, माझ्या मिस्टरांना बाजरीचीच भाकरी आवडते, कारण की गावाकडनं त्यांना सवय पडलेली आहे. त्यांना ज्वारीची भाकरी अजिबात नाही आवडत आणि त्यांच्यामुळं मला पण सवय लागली आहे की बाजरीची भाकरी खायची. बाजरीची भाकरी नाही खाल्ली की त्यांचं पोटच भरत नाही आणि तशीच सवय मला पण लागली आहे. चपाती कारण मी खात नाही, कारण की वेट खूप जास्त वाढतं चपातीने, म्हणून मी पण फक्त बाजरीचीच भाकरी खाते. आणि मग त्यांचं अजून कालवा, शंभूचा कालवा ऐकून मला म्हणायला लागले की उरक पटकन, नाही तर मी जात आहे बरं का. तसंच मी म्हटलं थांबा की झालं आता, एक भाकरी झाली आहे, कारण की भाजी शिजत आहे, थांबा जरा वेळ काढा. आणि मला जायचं होतं डीमार्टला, म्हणून माझी पण खूप धावपळ चालली होती. कारण की मला त्यांना डबा वगैरे देऊन मला जायचं होतं डीमार्टला. खरेदी करायची होती, जरा फार थोडंफार सामान घेऊन यायचं होतं, म्हणून माझं पण खूप धावपळ झाली बरं का त्या दिवशी. आणि परीच्या स्कूलमधून फोन आला की परीला तुमच्या म्हणजे नाही का खूप जास्त ताप आला आहे. म्हणून मग मी त्यांना म्हटलं तुम्ही काय करा, तिला घेऊन या. ते असेच खाली गेले कामाला जाण्यासाठी डबा घेऊन. त्यांना एकतर जायचं खूप होतं महत्त्वाचं, शॉप उघडायचं होतं आणि तितक्यात तिच्या स्कूलमधनं फोन आला की मग ते राहूनच गेलं. मग मग त्यांनी जाऊन पहिल्यांदा तिला शाळेतून आणलं. मग तवर मग मी काय केलं, टॅमॅटो वगैरे चिरलं आणि भाजीची तयारी करून घेतली पटकन. मी म्हणले ह्यांनी यायच्या आधी आपली भाजी वगैरे तरी झाली पाहिजे परीला स्कूलमधनं
परत आले की त्यांची गडबड चालू होईल, म्हणून मी म्हटलं पटपट आवरते आता मी, कारण की शंभूला पण त्यांनी घेऊन गेले होते. मग शंभू तिकडे आहे तवर म्हटलं पटपट आपलं सगळं उरकून घ्यावं काम, कारण की आपल्याला पण बाहेर जायचं आहे, म्हणून माझं तेच डोक्यात होतं बरं का. आणि अशी थंडी वाजत आहे बरं का मित्रांनो, खूप जास्तीची थंडी वाढली आहे. सकाळचं तर पण आपण स्वयंपाक करतो म्हणून एवढं थंडी वाजत नाही, पण स्वयंपाकापासून जर हटलोत ना तर थंडी खूप आहे. आणि मी जी पालक बनवली ना ती मिरचीत बनवत असते, पण माझ्याकडे मिरच्या नव्हत्याच, म्हणून मी गरम मसाला जो नसतो का त्याच्यामध्ये लाल तिखट नसतं का, आपण त्याच्यामध्येच बनवली, तर खूप छान आणि खूप टेस्टी झाली होती बरं का पालक. नक्की तुम्ही तशी पण बनवून बघा, तर खूप छान आणि खूप टेस्टी झाली होती. तर माझी भाजी तर झाली, आता त्यांनी कधी आले आणि कधी गेले तरी काय नाही प्रॉब्लेम, कारण की मला पटकन करायचं होतं, ते पटकन बनवलं. आणि त्यांचा टिफिन मी बांधून घेतला, म्हणजेच की पॅक करून घेतला, म्हणलं की त्यानं गार वगैरे होऊन जाईल, परत गरम गरम बांधलं की वेगळंच होऊन जातं. मग त्यांना मस्त पालक भाजी आणि बाजरीची भाकरी त्यांना खूप जास्त आवडते, त्यांची खूप अशी फेवरेट आहे बरं का. तर मी डबा बांधून ठेवला की थंड होईल तोपर्यंत ठेवून दिला. मग पटपट सर्व भाजी वगैरे काढून घेतली मी, म्हणलं चला आता किचन क्लीन करून पटपट आवरून मला जायचं आहे पुढे, म्हणून म्हणलं सगळं पटपट आवरावा, भांडे वगैरे घासावा, किचन वगैरे पुसून घेतलं. जेवढे दिवसभर काम करन तेवढं कमीच असतंय बरं का. दिवसभर किती काम करा तरी एक ना एक वाढवूनच ठेवतात लेकरं. मग पटपट भांडे घासले, म्हणलं शंभू नाही तवर पटपट कामे करून घ्यावा, कारण की शंभू असेल ना तर मला खूप कामे वाढवून ठेवतो बरं का. मग मी पटपट भांडे असे घासले आणि घासल्याच्या नंतर मग मला त्यांचा फोन आला की मी दुपारनंतरच जातो. मग मी म्हणलं ठीक आहे जावा. मग असं माणसांना मधून काय कोणतं काम आलं ना, मग त्यांना जी आपल्याला उत्साह असतो ना कामाला वगैरे जायचं सकाळी, मग त्यांना असं वेगळंच होऊन जातं. मग मी म्हणलं ठीक आहे जावा 1-1.5 तासाने, तवर मी डीमार्टमधून पण येते आणि शंभूला घेऊन तर बिलकुल जात नाही. तर त्यांना मी परत दुपारनंतर डब्बा दिला वगैरे, त्यांनी जेवलं काय नाही, मग ती गेले. माझा ब्लॉग कसा वाटला गाईज, आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग. बाय सर्वांना.